नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे, येत्या 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे आणि त्यासोबत चैत्र नवरात्र देखील सुरू होत आहे. चैत्र नवरात्रामध्ये देखील आपण ज्याप्रमाणे अश्विन नवरात्रामध्ये आपण देवीच्या उपासना सेवा करत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये देखील करायचे असतात. हा उपासना करण्याचा खूप छान असा काळ आहे. तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपण हे रामरक्षा स्तोत्र जे आहे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे आणि याला आपण देखील चैत्र नवरात्रीमध्ये सिद्ध करू शकतो आणि ते सिद्ध कसे करायचे आहे तेच आज आपण जाणून घेऊया. तर आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच म्हणजे त्याच दिवशी आपली चैत्र नवरात्राचा पहिला दिवस असतो, तर त्या दिवसापासून आपल्याला आधी संकल्प घ्यायचा आहे आणि रामरक्षा सिद्ध करण्यासाठी आपल्याला रोज 9 वेळेस रामरक्षा म्हणायची असते. 9 वेळेस 9 दिवस म्हणायची आहे. त्यासाठी एक वेळ ठरवून घ्या आणि वेळ सगळ्यात चांगली वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर कराल तर खूप चांगलं, आणि नसेल शक्य तर तुम्ही आणि प्रदोष काळाची वेळ पण चांगली आहे, त्यावेळेस देखील तुम्ही हे करू शकतात. तर आपल्याला रोज गुढीपाडव्यापासून एक निश्चित वेळेस आणि एकाच जागेवर बसून आपल्याला आधी संकल्प घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग त्या दिवसापासून आपल्याला 9 वेळेस रामरक्षा म्हणायची आहे. आणि रामरक्षा म्हणत असताना आपल्याला समोर एक पाणी भरलेला प्याला ठेवायचा आहे आणि त्यासोबत एक अगरबत्ती लावायची आहे. आणि रामरक्षा म्हणत असताना आपल्याला बाजूला एक दिवा चालू ठेवायचा आहे. त्याचसोबत तुम्ही तो तुपाचा किंवा तेलाचा कोणताही लावू शकतात आणि अगरबत्ती लावायची आहे आणि अगरबत्तीची रक्षा एका प्लेटमध्ये आपल्याला एकत्र करायची आहे आणि ती गोळा करून ठेवायची आणि आपल्याला रोज लावायची आहे. आणि हे जे पेल्यामध्ये पाणी असतं ते अभिमंत्रित होऊन जातं ते पाणी, आणि ते पूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आणि त्यासोबत आपण सगळ्यांनी घरामध्ये प्यायची आहे. तुम्ही हे 9 वेळा रोज आपण ज्या वेळेस ही रामरक्षा सिद्ध करत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जी याची स्पंदने लहरी असतात त्या अतिशय ऊर्जावान आणि सकारात्मक असतात. खूप चांगले अनुभव आहे याचे, एकदा करून बघा तुम्ही. आणि आणि असे जेव्हा आपण हे 9 दिवस रामरक्षा स्तोत्र म्हणत असतो तेव्हा आपली रामरक्षा सिद्ध होते आणि त्यानंतर मग तुम्ही रोज एक वेळेस वाचू शकतात. तिने रामरक्षा स्तोत्र सिद्ध केलेली असते, मग ती व्यक्ती, एखाद्या व्यक्तीला जर कोणी आजारी असेल, काही असेल, त्या व्यक्तीसाठी हे खूप प्रभावी आहे. रामरक्षा म्हणून पाणी अभिमंत्रित करून त्या आजारी व्यक्तीला जर दिले, बदल त्यामध्ये जाणवतात. अशा प्रकारे कोणत्याही तब्येतीच्या तक्रारी असू द्या, रामरक्षा स्तोत्राचे अभिमंत्रित केलेले पाणी जर त्या व्यक्तीला तुम्ही रोज देत असले तर खूप सुंदर असे याचे रिझल्ट आहे. आणि त्याचबरोबर एखाद्या महत्वाच्या कामाला जर तुम्हाला जायचे असेल तर अशा वेळी तुम्ही ह्या रामरक्षा स्तोत्राचे पठण करून मग निघायचे आहे, तर तुम्हाला त्या कामामध्ये नक्की यश भेटेल. आणि या सकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत असतात आणि त्यासोबत आपला आत्मविश्वास देखील वाढत असतो. आणि नवरात्रीमध्ये आपण देवीची उपासना देखील करत असतो, तर जेही देवीची उपासक असतील आणि महालक्ष्मीची उपासना करत असतील तर त्यांच्यासाठी ही अप्रतिम अशी पर्वणी आहे. तर यामध्ये आपण आपले दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी, कर्जमुक्त होण्यासाठी, आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी आपण महालक्ष्मी अष्टकाचे सुंदर असे पाठ करू शकतो. त्यांना पण आपण महालक्ष्मी अष्टक सिद्ध करू शकतो. तर ते आपल्याला कसे करायचे आहे, तर आपल्याला रोज पहिल्या दिवसापासून आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पाठ करायचे आहे. तर आपल्याला एक निश्चित वेळ तुम्ही ठरवून घ्या आणि मी तर इथे तुम्हाला सांगेल की थोडे 9 दिवस वेळ काढून ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे, संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर मग 16 वेळा आपल्याला रोज महालक्ष्मी अष्टकमचे पाठ वाचायचं आहे. आणि ज्या वेळेस आपण पाठ वाचणार आहोत त्यावेळेस रोज आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे आपण 16 लवंगा हातात ठेवायचे आहे. हातात ठेवा किंवा समोर तुम्ही ठेवू शकतात आणि मग त्यानंतर आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचे आहे. आणि रोज आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन 16 लवंगा घ्यायच्या आहे. अशा प्रकारे आपल्याला 9 दिवस 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठण करायचे आहे. त्यासोबत आपल्याला रोज नवीन 16 लवंगा घ्यायच्या आहे आणि ज्या वेळेस हे 9 दिवस पूर्ण होतील त्या सगळ्या लवंगा आपल्याला त्यासोबत एक सुपारी
आणि 11 किंवा 21 रुपये एका पिवळ्या कपड्यामध्ये आपल्याला बांधून ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. हे वर्षभर तिजोरीमध्ये आपल्याला ते राहू द्यायचे आहे. आणि पुढच्या वर्षी ज्यावेळेस पुन्हा हे नवरात्र येईल त्यावेळेस पुन्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि ज्या आपल्या आधी ठेवलेल्या लवंगा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. त्या ज्या लवंगा आहेत त्या तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करू शकतात, किंवा तुम्ही ज्यावेळेस संध्याकाळी कापूर आरती करून त्यामध्ये त्या लवंगा पण जाळू शकतात, किंवा तुम्ही एखाद वेळेस कोणत्याही महालक्ष्मीच्या मंदिरात गेलेत तर तुम्ही देवीच्या चरणाशी त्या लवंगा वाहू शकतात. असा हा खूप सुंदर असा अलौकिक असा उपाय आहे. नक्की करून आणि अनुभव घेऊन बघा आणि मग नंतर मला कमेंटला सांगा तुम्ही किती छान तुम्हाला अनुभव येईल. हा अतिशय अप्रतिम आणि लक्ष्मीकारक प्रयोग आहे. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा. चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओ सोबत, माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.